नमस्कार. सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, उन्हाळा चालू झालाय आणि या उन्हाळ्यामध्ये अगदी रोजच्या रोज फ्रेश घट्टसर दही आपल्याला रोज घरीच खायला मिळालं तर अगदी डेअरीत मिळतं तितकं घट्ट दही घरच्या घरी कसं बनवायचं हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि हे दही इतकं घट्ट बनतं की ते तुम्ही चाकूने सुद्धा सहज कट करू शकता. अगदी कोणीही घरच्या घरी सोप्या पद्धतीने घट्टसर असं हे दही घरी बनवू शकेल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अजिबात सुद्धा स्किप करू नका, कारण घट्टसर असं दही बनवण्याच्या काही खास ट्रिक्स सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. तुम्ही जर हा स्किप केला तर काही महत्त्वाचे ट्रिक्स मिस होऊ शकतात. त्यामुळे म्हणावं तसं घट्ट दही तुमचं सेट होणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, मार्केटमध्ये मिळतं अगदी तसंच घट्टसर दही जर आपल्याला घरी बनवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला लागेल फुल क्रीम दूध. तर तुम्हाला जे कुठल्या ब्रँडचं माहिती आहे त्या ब्रँडचं दूध किंवा दूध डेअरीतलं सुद्धा फुल क्रीम दूध तुम्ही अर्धा लिटर इथे घ्यायचं आहे. आणि जसं आपल्याला माहिती आहे की मार्केटमधून दूध आणल्यानंतर सगळ्यात आधी ते छान आपल्याला तापवून घ्यायचं आहे. तर अगदी या दुधाला सुद्धा मी चांगली एक उकळी आणून दिली आहे. यानंतर दूध चांगलं गरम झालं की गॅस आपल्याला बंद करायचा आहे. थोडंफार हे दूध आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. दूध बऱ्यापैकी कोमट झालंय. आता हे दही बनवण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे. आता यासाठी याच भांड्यामध्ये नाही तर तुम्हाला ज्या कुठल्या भांड्यामध्ये दही लावायचंय त्या भांड्यामध्ये हे दूध सगळ्यात आधी आपल्याला ओतून घ्यायचं आहे. दही अगदी छान जमावं यासाठी तुमच्याकडे जर मातीचं भांडं असेल तर अगदीच उत्तम, किंवा जर कॅसरॉल असेल तर कॅसरॉलचा वापर सुद्धा तुम्ही दही जमवण्यासाठी करू शकता. परंतु प्रत्येकाकडेच कॅसरॉल किंवा मातीचे भांडे असतीलच असं नाही. त्यामुळे आज हे दही मी तुम्हाला साध्या कुकरच्या या भांड्यामध्ये जमवून दाखवणार आहे. भांड्यात ओतल्यानंतर सर्वप्रथम एखाद्या चमच्याने, एखाद्या फोर्कने किंवा जर असं विस्कर असेल तर विस्करच्या मदतीने हे दूध चांगलं आपल्याला एकसारखं फेटून घ्यायचं आहे. विस्कर नसेल तर साध्या चमच्याने सुद्धा तुम्ही हे फेटून घेऊ शकता. अगदी मिनिटभर एकसारखं हे फेटल्यानंतर होतं काय की हे जे दूध आहे जर थंड नसेल झालं तर ते एकसारखं थंडही होतं. त्याचबरोबर विस्करने एकसारखं घुसळल्यामुळे ते थोडंसं हलकंही होतं आणि त्यामुळे अगदी घट्टसर असं दही जमायला आपली मदत होते. हे घुसळत असताना तुम्ही पाहताय की यावरती एकसारखे असे बबल्सही येत आहेत. त्यामुळे दूध थोडंसं लाईट होतं आणि दही ज्यावेळेस तुम्ही जमवाल त्यावेळेस दहीवरती सुद्धा तुम्हाला असेच हे बबल्स दिसणार आहेत. त्यामुळे ही स्टेप अजिबात सुद्धा स्किप न करता दही जमवण्याआधी ते थोडंसं हलकं करून घेणं गरजेचं आहे किंवा व्यवस्थित घुसळून घेणं सुद्धा गरजेचं आहे. दही अगदी व्यवस्थित सेट व्हावं यासाठी दुधाचं टेम्परेचर हे योग्य असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. दही लावताना दूध जर खूपच थंड किंवा खूप गरम असेल तरी सुद्धा दही व्यवस्थित जमत नाही. मग हे टेम्परेचर व्यवस्थित आहे हे कसं चेक करायचं? तर दुधामध्ये ज्यावेळेस तुम्ही बोट बुडवाल तर आपलं बोट त्याची गरमी सहज सहन करू शकेल इतपत कोमट हे दूध आपल्याला ठेवायचं आहे. दुधाचं टेम्परेचर जर खूपच थंड राहिलं किंवा जर खूप गरम राहिलं आणि त्यात जर तुम्ही दही लावलं तर त्यामध्ये पाण्याचा अंश खूप प्रमाणात राहतो. हवं तसं घट्ट दही जमत नाही. त्यामुळे दुधाचं टेम्परेचर योग्य असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आता आपण इथे अर्धा लिटर दूध घेतलंय आणि त्याचं दही आपण जमवतोय. यासाठी आपल्याला विरजण म्हणजेच दही फक्त एक मोठा चमचा लागणार आहे. बरीच जण काय करतात की हे विरजण फ्रीजमधून काढलं की डायरेक्टली या दुधामध्ये ॲड करतात. तर अजिबात तसं करायचं नाही. विरजण सुद्धा अगदी मिनिटभर आधी एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. हे एक चमचा जे विरजण आहे ते चांगलं एकसारखं चमच्याने फेटून घ्यायचं आहे. त्यामुळे सुद्धा हे दही जे आहे म्हणजे विरजण आहे ते स्मूथ होतं आणि नॉर्मल टेम्परेचरला ते येतं आणि त्यानंतरच हे दुधामध्ये विरजण म्हणून आपल्याला मिक्स करायचं आहे. तर इथे तुम्ही पाहताय वाटीमध्ये एक चमचा मी विरजण घेतलंय, ते चांगलं फेटून घेतलंय. आता विरजणाचं सुद्धा जे टेम्परेचर आहे ते नॉर्मल झालंय. फ्रिजमधून काढून डायरेक्टली थंड आपण ते वापरलेलं नाही. आता हे जे एक चमचा विरजण आहे ते या भांड्यामध्ये जे कोमट दूध आहे त्याच्या चारही कोपऱ्यामध्ये थोडं-थोडं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. जसं की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. बरेच जण काय करतात, की विरजण दुधामध्ये टाकल्यानंतर 1 ते 2 वेळा पुन्हा ते घुसळून घेतात किंवा मिक्स वगैरे करतात. पण याची काही आवश्यकता नाही. आपण ऑलरेडी हे दूध आधीच थोडंसं फेटून थोडं हलकंही केलेलं आहे, मोकळं ते केलंय. त्यामुळे तुम्ही पाहताय दुधावरती छान असे बबल्स आलेले आहेत.
तर ते अजिबात सुद्धा मिक्स न करता असंच वरच्या वरती चारही कोपऱ्यांमध्ये या भांड्याच्या आपल्याला विरजण टाकायचं आहे आणि यानंतर अजिबात सुद्धा न हलवता यावरती आपल्याला एखादं भांडं झाकण म्हणून ठेवायचं आहे. आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, गरमी भरपूर आहे, त्यामुळे अगदी बाहेर ॲज इट इज सुद्धा हे दही छान जमतं. परंतु हे दही जर तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये वगैरे जमवत असाल, तर एकतर यावरती एखादा जाडसर टॉवेल किंवा एखादं ब्लँकेट गुंडाळून यावरती तुम्ही ठेवू शकता किंवा जो बंद मायक्रोवेव्ह आहे, त्यामध्ये सुद्धा हे भांडं जर असं झाकून तुम्ही ठेवलं, तर त्याला छान ऊब मिळते आणि त्यामुळे सुद्धा थंडीच्या वातावरणामध्ये अगदी घट्टसर असं दही आपलं जमण्यास मदत होते. तर आजचं हे भांडं मी ॲज इट इज किचन काउंटरवरती ठेवलेलं आहे. आता रात्री हे दही आपण जमवलंय. सकाळी आपण चेक करणार आहोत, की याचं दही हे कसं जमलंय ते. तर सकाळचे 8 वाजलेले आहेत. 8 वाजता हे दही मी लगेच न उघडता 1 तासभर फ्रिजला लावून ठेवलेलं आहे. 1 तासाभरानंतर आपण हे चेक करणार आहोत. तर 1 तासभर हे दही मी फ्रिजला लावलं होतं. 1 तासाभरानंतर फ्रिजमधून हे भांडं आपण दह्याचं बाहेर काढलंय आणि आता इथे हे दही तुम्ही पाहू शकता. भांडं कितीही हलवलं तरीसुद्धा हे दही जागचं हलत नाहीये. इतकं घट्ट अगदी चमच्याने कट करावं लागतंय, इतपत घट्ट आपलं हे दही जमलेलं आहे. जर तुम्ही अगदी पहिल्यांदाच घरी दही लावत असाल, तर आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या छोट्या-छोट्या टिप्ससुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा. मला खात्री आहे, की तुमच्या घरी बनलेलं दहीसुद्धा अगदी मार्केटसारखं चाकूने कट करावं लागेल, इतकं घट्ट दही हे बनेल. तर मंडळी वाट कसली पाहताय? अगदी या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा आजच दही घरी जमवून पहा आणि तुमचं दही हे कसं बनलं आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आजचा हा व्हिडिओ, माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल, व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला उपयोगाचा वाटला असेल, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ जसा तुम्हाला उपयोगाचा ठरलाय, तसा तुमच्या मित्रपरिवार, फॅमिलीला सुद्धा उपयोगी ठरावा, यासाठी हा व्हिडिओ त्यांना सुद्धा नक्की शेअर करा. आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा. हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.